अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या दहशतीमुळे मारहाण झालेल्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलींना स्वतःच्या घरी जाण्यासही भीती वाटत आहे. आरोप आहे की या अवैध व्यावसायिकांनी घरात घुसून मारहाण केली. हा सर्व प्रकार जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडला. जोडभावी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या पाठीमागील घटनेत बघता या ठिकाणी पोलिसांच्या विशेष करून येथील वसूलदार दादांच्या आशीर्वादाने अनेक बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे पाहायला मिळते. त्या वसूलदार पोलीस दादाला पोलीस निरीक्षकांचा सपोर्ट असल्याशिवाय अशा घटना घडत नाहीत. जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीत संध्याकाळ होताच या ठिकाणी तळीरामांचा उघड्यावर बार सुरू होतो. अनेक मोकळी मैदाने, चौकातील टपऱ्यांमध्ये बेकायदा दारू पार्ट्या सुरू असतात. अतिक्रमण विभागाचे जगन्नाथ बनसोडे यांनी बाळीवेस येथील बेकायदा अतिक्रमित गाळ्यात दारू पिणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. हे याचे ताजे उदाहरण आहे. जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व्यवसाय, खुलेआम चालणारा मटका व्यवसाय, गुटखा व्यवसाय, अवैधपणे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू तांदूळ तसेच पोलीस स्टेशन हद्दीत बियर बारला असलेल्या बारचे स्वरूप अशा घटनांना येथील वसूलदार पोलीस दादा अभय देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. आता हेच पहा. आशा लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांच्या आशीर्वादामुळे संबंधित लोक त्यांच्या जीवावर उठल्याचे त्यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या या कुटुंबाला घरी जाण्याची देखील भीती वाटत आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या सुरू असलेल्या कारभाराकडे आता नीट लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मी डिप्लोमा फर्स्ट इयरमध्ये शिकते आणि माझे पप्पा शेतावरून आल्यावरती त्यांना बेदम मारहाण केली आहे. माझा भाऊ क्रिकेट खेळत होता तर त्याला का क्रिकेट खेळला म्हणून दारात आमच्या मारले. माझ्या पप्पांना अश्विन शिंदे आणि आकाश शिंदे या दोघांनी बेदम मारले. यापुढे माझ्या पप्पांना काय झालं तर याची जबाबदारी त्या दोघांची असेल. चौकात राहते. आजच मी शेतावरून काम करून आलो. मुलगा दारात खेळत असताना मुलगा दारातला खेळायला म्हणून आकाश शिंदे आणि अश्विन शिंदे माझ्या नवऱ्याला बेदम मारहाण केलेत. मला मारलेत. माझ्या 2 मुलांना मारहाण केलेत. त्यांनी गुंडशाही एवढी करतेत बेहिशोब. आम्ही करून खाणारी माणसं आहेत. त्यांचे क्लब आहेत. सगळे 2 नंबर धंदे आहेत. माणसं ये जा करतात. आम्ही गोरगरीब माणसं कसं करायचं. त्यांचे एवढं अन्याय करतात. त्यांनी आम्हाला जगायची भीती वाटायली त्यांच्यासमोर. त्यांनी आमचे माणसं आहेत. आमची हाफ मर्डरची केस आहे. आमचं कोण काय बिघडू शकत नाही. काय करायचंय करा. आता मला घरी पण जायला भीती आहे की तू आली की तू मला सगळ्याला खलास करतो म्हणून दारात उभारले. आम्ही शेताला सकाळी उठलं की संध्याकाळी येतो. घरात मुलं असतात घरातच. आता घरात सोडून जायची पण भीती आहे. कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यांची लय हुकुमशाही चालू आहे. त्यांनी भीत नाहीत असं दाखवायला. मी चौकीला येताना पण कुठं जायचं जावा तुम्ही, कसं घरी आल्यावर काय करतो बघा म्हणाले. आता मी कुठं जायचं आणि ह्याच्या पुढं काय झालं त्यांनी जबाबदार असतील. आकाश शिंदे आणि अश्विन शिंदे दोघांपासून आम्हाला जीवाला धोका आहे. माझ्या कुटुंबाला त्यांच्या घरापासून धोका आहे. मी इकडं आले तरी पण माझ्या घरी जाऊन शिवीगाळ, दारात उभारून वरडावरडी, मांडी थापटणं ही चालूच आहे त्यांचं.